हॅलो स्टुडंट्स, आपण 8 टॉपिक जो क्रॉपिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या सिस्टीम्स बघितल्या. तर मोनोकल्चर बघितलं, मल्टिपल क्रॉपिंग, त्यानंतर इंटर क्रॉपिंग बघितलं, त्यानंतर स्ट्रीप क्रॉपिंग बघितलं. आता नेक्स्ट आहे मिक्स क्रॉपिंग. It is cultivation of 2 or more crops simultaneously in the same field without keeping their identity with respect to field area. For example, maize plus cowpea, jowar plus तूर, wheat plus mustard. म्हणजे मिक्स क्रॉपिंगमध्ये काय केलं जातं, जसं की आपण बघितलं इंटर क्रॉपिंगमध्ये काय केलेलं, तर एका लाईनला एक क्रॉप, दुसऱ्या लाईनला दुसरं क्रॉप, परत तिसऱ्या लाईनला पहिलंच क्रॉप, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं तिथे. पण इथे काय आहे, मिक्स लावले, कुठल्याही रो पॅटर्न ठेवला नाही, लाईन्स वगैरे ठेवला नाही, डायरेक्टली सगळे जे काही सीड्स आहेत त्या एकाच लाईनमध्ये सगळ्या रुजवत टाकल्यात. मिक्स क्रॉपिंग इज ग्रोन फॉर 2 or more क्रॉप्स सायमल्टेनियसली इंटरमिंगल विदाऊट एनी रो पॅटर्न. तर कुठल्याही प्रकारच्या रो पॅटर्न नसताना डायरेक्टली जे काही केलं जातं त्याला मिक्स क्रॉपिंग म्हटलं जातं. कसंही मिक्स पद्धतीने असतं म्हणून त्याला मिक्स क्रॉपिंग म्हणतात. वेन 2 or more क्रॉप्स आर सोन टुगेदर ऑन द सेम लँड इज नोन ॲज मिक्स क्रॉपिंग. काय आहे डेफिनेशन? वेन 2 or more क्रॉप्स सोन टुगेदर इन सेम लँड अँड इन सेम रो इज नोन ॲज मिक्स क्रॉपिंग. In mixed cropping there is always one main crop and 2 subsidiary crop. तर मिक्स क्रॉपिंगमध्ये काय असतं, एक मेन क्रॉप असतं आणि 2 सबसिडरी क्रॉप्स असतात. इट इज अ कॉमन प्रॅक्टिस इन मोस्ट ऑफ ड्रायलँड ट्रॅक्ट्स ऑफ इंडिया. Seeds of different crops are mixed in certain proportion and are sown. The proportion of mixture of different crops depend upon the local soil, climatic condition. तर कुठल्या पद्धतीच्या मिक्स क्रॉपिंगमध्ये कोणते प्लांट्स लावायचे हे कशावरती डिपेंड असतं, तर त्या ठिकाणच्या सॉईलवरती डिपेंड असतं. तिथली सॉईल कशा पद्धतीची आहे ह्याच्यावरती डिपेंड असतं. द ऑब्जेक्ट ऑफ मिक्स क्रॉपिंग इज टू मीट द फॅमिली रिक्वायरमेंट ऑफ सिरियल, पल्सेस अँड व्हेजिटेबल. इट इज सबसिस्टन्स फार्मिंग. तर ह्याच्यामध्ये मेन मोटो काय आहे किंवा मेन एम काय आहे ह्याचं मिक्स क्रॉपिंगचं, तर समजा एखादी फॅमिली शेतीवरतीच पूर्ण त्यांचं जीवन अवलंबून आहे, तर त्या काय ते शेतीमध्ये समजा एकाच प्रकारची केली तर तेवढंच खाऊन ते राहू शकत नाहीत. म्हणून मग तिथे कडधान्य, तृणधान्य आणि भाज्या हे सगळं मिक्स लावले जातात, जेणेकरून सगळंच त्यांना खायला मिळू शकेल. ॲडव्हान्टेजेस ऑफ मिक्स क्रॉपिंग. Less risk of failure of crops and total loss in income due to insect, pest, disease and adverse climatic condition. For example, wheat plus gram cropping. If there is epidemic rust disease, wheat crop may failure but farmer will get returns from gram crop. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपण एका वेळी 2-3 प्रकारचे क्रॉप लावतो. त्याच्यामुळे समजा एखाद्या क्रॉपला जरी डिसीज झाला आणि ते डॅमेज झाले तरी दुसरं जे आहे ते आपल्याला इझिली त्याच्यातून प्रोडक्ट मिळू शकतं. मिक्स क्रॉपिंग हेल्प्स फॉर मेंटेनिंग द फर्टिलिटी ऑफ सॉईल बाय इन्क्लुडिंग लेग्युम ॲज अ मिक्सचर. सगळं मिक्स क्रॉपिंग केल्यामुळे काय होतं, जमिनीची जी सुपीकता असते ती पण वाढते. The farmer gets assured food from his land by taking cereal, pulses and oilseeds. तर फार्मर्सना एक खात्री असते की सिरियल्स, कडधान्य, तृणधान्य आणि ऑइल सीड्स जे आहेत ते तेल बिया असणारे जे प्लांट्स आहेत ते लावले की त्याच्यापासून आपल्याला खात्रीशीर फूड हे मिळणार आहेच. त्याचबरोबर काय होतं, आपल्याला जे कॅटल्स, गुरं असतात त्यांना खायला घालण्यासाठी लागणारं जे फूड आहे ते सुद्धा इथे इझिली मिळून जातं, त्यांना जे काही लागतं ते. गेट्स क्विक अँड पिरियॉडिक कॅश रिटर्न इस्पेशली इन इरिगेटेड क्रॉप. तर इरिगेटेड क्रॉप्स असतील तर त्याच्यातून आपल्याला क्विक अँड ॲश्युअर कॉस्ट मिळते किंवा रिटर्न मिळतं, म्हणजे लगेच पण मिळणार आहे आणि खात्रीशीर मिळणारच आहे. अचीव्ज बेटर युटिलायझेशन ऑफ लँड अँड लेबर थ्रू आउट द इयर. तर ह्याच्यामध्ये काय होतं, पूर्ण वर्षभर सगळी जमीन जी आहे ती व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे तिचा वापर होतो. बेटर यूज ऑफ सॉईल मॉइश्चर बाय क्रॉप्स ड्यू टू डिफरन्स इन रूट सिस्टीम.
helps to reduce the soil erosion and to control the weeds to some extent. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सॉईलचे इरोजन होत नाही, जमिनीची धूप होत नाही आणि त्याचबरोबर काय तर वीड्सचं कंट्रोल होतं, म्हणजे नको असलेली जी काही गवत वगैरे वाढतं ते ह्याच्यामध्ये कमी होतं, वाढत नाही जास्त. ओके, त्यानंतर काय आहेत डिसॲडव्हान्टेजेस. युजली इट स्प्रेड पेस्ट अँड डिसीज. For example, groundnut plus castor mix cropping. Castor spread the पेस्ट कॅस्टर सेमिलुपर. तर काही वेळेला काय होतं, जेव्हा 2 क्रॉप लावतो किंवा 4 क्रॉप लावतो त्यातला एखादा क्रॉप असतो त्याच्यातनं डिसीज बाकीच्या प्लांटना कॉज होण्याची, डिसीज स्प्रेड होण्याची, पसरण्याची शक्यता जास्त असते. डिफिकल्टीज इन मॅनेजमेंट इफ द क्रॉप्स हॅव डिफरंट रिक्वायरमेंट. तर काही क्रॉप्सना डिफरंट रिक्वायरमेंट लागत असेल, काही वेगळी मशागत लागत असेल तर तिथे काय होतं, ते सगळं मॅनेज करताना डिफिकल्टीज येतात. लेबर सेविंग इम्प्लिमेंट्स अँड मशिनरीज कॅन नॉट बी यूज. फॉर एक्झाम्पल हार्वेस्टिंग. तर इथे हार्वेस्टिंग आपण एकत्र करू शकत नाही, सगळं मिक्स असल्यामुळे आपल्याला थोडं सेपरेट सगळं जे काही असेल ते हार्वेस्टिंग करावं लागतं. लेबर सेविंग इम्प्लिमेंट्स. फील्ड कॅन नॉट बी प्लग्ड इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट टू क्रॉप. तर एखादं समजा क्रॉप आहे ते हार्वेस्ट केलं की त्याच्यानंतर लगेच आपण प्लगिंग करू शकत नाही, म्हणजे लगेच जमिनीची मशागत करायला घेऊ शकत नाही आपण. यील्ड टू मेन क्रॉप इज ऑलवेज लेस दॅन कम्पेअर टू ग्रोन ॲज सोल क्रॉप. म्हणजे जेवढं समजा एकच ते क्रॉप घेतलं आपण तर त्याच्यातनं जेवढं पीक मिळतं तेवढं पीक ह्या मिक्स क्रॉपिंगमध्ये घेतल्यावर नाही मिळत. Reduce the acreage of main crop and also may reduce the quality of the produce. तर ह्याच्यामध्ये काय होतं, मिक्स असल्यामुळे क्वांटिटी पण कमी मिळते आणि क्वालिटीसुद्धा चेंज होते. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे सिक्वेन्स क्रॉपिंग. सिक्वेन्स क्रॉपिंग इज ग्रोईंग 2 or more crops in sequence on the same piece of land. तर सिक्वेन्स क्रॉपिंगमध्ये काय केलं जातं, ग्रोईंग 2 or more क्रॉप्स इन सिक्वेन्स ऑफ सेम पीस ऑफ लँड. म्हणजे एक झाल्यावर दुसरं झाल्यावर तिसरं, अशा पद्धतीचं सिक्वेन्सने घेतलं जातं. सिक्वेन्शियल क्रॉपिंग डिपेंड्स ऑन सेव्हरल फॅक्टर्स. द मोस्ट इम्पॉर्टंट आर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, द ॲग्रोक्लायमॅटिक सिच्युएशन ऑफ द लोकॅलिटी, द फार्मर्स प्रिफरन्स अँड रिक्वायरमेंट फॉर द फॅमिली अँड प्राईज ऑफ प्रोड्यूस ॲज वेल ॲज सुटेबिलिटी ऑफ रेझिंग क्रॉप आफ्टर अनदर इव्हन अराउंड अ पिरियड. तर ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला एकतर ॲग्रोनॉमिक क्लायमेट जे आहे ते पण लक्षात घेतलं पाहिजे ह्याच्यासाठी. त्यानंतर तिथे इरिगेशन, पाण्याची पण जी काही सोय असेल ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक रिटर्न पर युनिट एरिया, युटिलायझेशन ऑफ लँड अँड अदर रिसोर्सेस शुड बी कन्सिडर. तर तिथे आपल्याला पर युनिट एरियाला किती प्रमाणात जे काही इकॉनॉमिक रिटर्न्स आहेत ते मिळतात, म्हणजे आपल्याला त्याच्यातून किती कॉस्ट मिळते किंवा किती इन्कम होतं हे ठरवूनच आपण ते जी काही क्रॉपिंग असेल ती करणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे रिले क्रॉपिंग. रिले क्रॉपिंग रेफर्स टू प्लांटिंग ऑफ द सक्सिडिंग क्रॉप बिफोर हार्वेस्टिंग द प्रिसिडिंग क्रॉप. तर याच्यामध्ये काय आहे, जे एक प्लांट तयार होतानाच त्याच्या आधीच दुसरे प्लांट असतील ते लावायचे. हिअर द क्रॉप इन सक्सेशन इज सोन अँड प्लांटेड आयदर इन द फील्ड ऑफ द स्टँडिंग क्रॉप विच इज गोइंग टू बी हार्वेस्ट सून or in nursery so that immediately after the harvest of standing crop and subsequent crop can be transplanted in the same field. तर काय केलं जातं, तर समजा एखादं क्रॉप लावलं आहे आपण, तर जसं की फॉर एक्झाम्पल मस्टर्ड म्हणजे काय, मोहरी ती लावली आहे आणि ती तयार होत आली आहे, पूर्ण तयार झाली, काढायला होणार, त्याच्या आधीच दुसरं क्रॉप लावलं जातं. कुठलं तर ओनियन, कांदे लावले जातात.
तर अशा पद्धतीने घेतलं सक्सिडिंग क्रॉप बिफोर हार्वेस्टिंग. तर काय केलं जातं, पुढचं जे प्लॅन्ट आहे ते आधीच लावलं जातं. हार्वेस्टिंग म्हणजे काय, ते तयार झालेलं प्रोडक्ट आहे ते काढून घेणं, त्याला हार्वेस्टिंग म्हणतात. तर ते करायच्या आधीच दुसरे क्रॉप असतील ते लावले जातात. तर बाकीच्या ह्याच्यामध्ये कसं होतं, तर एक पूर्ण झालं, हार्वेस्ट करून झालं की नंतर जमिनीची मशागत करून मग लावले जातात. पण ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ते काढायच्या आधीच दुसरे लावले जातात. The farm resources such as land, labor, water, capital and infrastructure are efficiently utilized. तर ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करणं प्रॉपर नीट गरजेचं असतं त्या लँडचं. त्यानंतर त्या लँडचं स्टडी करून तिथे लेबर किती लागतील, तिथे पाणी किती लागणार आहे, हे सगळं खर्च करणं किंवा त्याचं सगळं नीट मॅनेज करणं गरजेचं आहे. वेन लँड इज लिमिटेड, इंटेन्सिव्ह क्रॉपिंग इज ॲडॉप्टेड टू युटिलाइज द अवेलेबल वॉटर अँड लेबर. When sufficient and cheap labor is available, vegetable crops are also included in the cropping system. तर ह्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल क्रॉपसुद्धा इन्क्लूड करू शकतो. जेव्हा आपल्या तिथले जे काही लेबर्स असतील ते जर जास्त प्रमाणात मिळत असतील आणि चीप रेटमध्ये, कमी रेटमध्ये जर कामगार मिळत असतील, तर तिथे आपण अजून एक्स्ट्रा जे काही व्हेजिटेबल क्रॉप आहेत ते सुद्धा तिथे लावू शकतो. त्यानंतर आहे मल्टी स्टोरेड क्रॉपिंग. When 2 or more crops are grown on the same piece of land according to their height is termed as multi-stored cropping. It is mostly followed in Konkan region in high value plantation crop, whereas land holding is very small and value of land is very high. For example, arecanut, ब्लॅक पेपर, बनाना, पायनॅपल. तर काय केलं जातं ह्याच्यामध्ये मल्टी स्टोरेड क्रॉपिंगमध्ये, प्रत्येक प्लांटच्या हाईटनुसार तिथे वेगवेगळे प्लांट्स एकाच वेळी लावले जातात. व आपल्या कोकण रिजनमध्ये खूप जास्त प्रमाणात हे केलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर काही प्लांट असतात, एखादं क्रॉप असं की ते जास्त वाढतं आणि बाकीचे असतील ते कमी कमी वाढणारे असतील. तर एक्झाम्पल काय दिलं आहे, एक फर्स्ट अरकॅनट म्हणजे काय, सुपारीच्या झाडावरती ब्लॅक पेपर, काळी मिरीची वेल सोडली जाते. त्याच्याचबरोबर मध्ये मध्ये 2-3 सुपाऱ्यांच्या मध्ये काय केलं जातं, बनाना लावले जातात, केळीचे झाडं लावली जातात आणि खालती पायनॅपल, अननस लावलं जातं. असं एकाच वेळी 4 प्रकारचे क्रॉपिंगसुद्धा एक कमी जागेत, पण ती जागा चांगली असल्यामुळे तिथे जास्त प्रकारचे जे काही क्रॉप्स आहेत ते सुद्धा घेतले जातात. इट इज ऑल्सो टर्म ॲज मल्टी टायर और मल्टी लेवल क्रॉपिंग. तर याला मल्टी स्टोरेड क्रॉपिंगला मल्टी टायर क्रॉपिंगसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर लास्ट काय आहे, कॅच क्रॉपिंग. When a subsidiary crop is sown in between the gap of widely spaced crop, or when subsidiary crop is sown in the gap between two major crop of different season, or when contingent crop is sown to catch a season under circumstances of total failure, can be termed as catch cropping. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जे सबसिडरी क्रॉप आहे म्हणजे एक्स्ट्राचे जे क्रॉप आहे ते सोविंग केलं जातं. जे काही मोठे 2 टाईपचे जे असणार आहेत ना, म्हणजे 2 समजा इंटरक्रॉपिंगमध्ये काय केलं आहे, 2 प्रकारची मोठी झाडं लावलेत, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, एखादं मध्येच छोटे प्लांट असतील ते लावले जातात, त्याला कॅच क्रॉपिंग म्हणतात. फॉर एक्झाम्पल कॉटन, ग्रीन ग्रॅम. आता कॉटन, कापसाची झाडं मोठी असतात आणि ग्रीन ग्रॅम म्हणजे हरभरा, तो खूप छोट्या साईजचा असतो. त्यानंतर शुगर केनसुद्धा सेम, शुगर केनची झाडं पण मोठी असतात, ऊसाची झाडं मोठी असतात आणि पोटॅटो जमिनीला लागून असतात एकदम. अशा पद्धतीचे जे असतात ते क्रॉपिंग इथे केलं जातं, त्याला कॅच क्रॉपिंग म्हणतात. ओके, तर आपला जो हा टॉपिक आहे क्रॉपिंग सिस्टीम तो इथे कंप्लीट झालेला आहे.